तर जे महाराष्ट्र मित्रांनो, तर आज आपण जाणार आहे आपल्या कामावरती. जर आज कार्यक्रम आहे, तो पण गड्याला म्हणाला का मला नेकी. तर गडी मला हेल्मेट डोक्यात घालीन. म्हणलं अयो बस बाबा, बस म्हणला. मग बसलोय. काय बघा कसं आहे, तोपर्यंत लागलं ट्रॉफिक, लागलं सिग्नल, लय वैताग आला काय सांगा तुम्हाला. त्याला म्हणलं चल बाबा काना काना, तर गाड्यानं तसा दचका दिला. त्याच्या आयला म्हणलं पडलो असतो. बघतो जरी तर आपला भगवा आयला, भगवा बघून एवढं भारी वाटलं ना मनाला. लगे यार म्हणजे भगवा आपली शान आहे, आपली जान आहे, आपली प्राण आहे, जीव की प्राण. तोपर्यंत गड्यानं हाणला स्टार्टर हाणता हाणता म्हणला का दमानला का पडबिडला का गड्यानं. मग निम्यात मला उतरवलं राहू. हे बघा हे बघा, उतरवलं जा म्हणला तुझं तो आलो. मग आपण मी चालत मी काय. तोपर्यंत आलती मॅडमची गाडी आणि सगळं झालं कार्यक्रम. बसलो आतमध्ये. मग काय त्याला चालू हळूहळू माझ्या आधी ह्यांचा कार्यक्रम चालू. साईबाबा चाललेली पूजा. मग मी बी घेतला टाळून काय मग लागलो वाजवायला. लय धिंगाणा फुल. साईबाबाची पूजा म्हणजे लय भारी वाटतं मनापासून. म्हणजे अशी लय म्हणजे आतनं लय भारी फील होतं भावानं. आणि साईबाबाची पूजा तुम्ही पण करत जावा. लय माझी मन असं लय आपलं शांत होतं. सगळी झाली पूजा बिजा. मग शेवटी आलता जेवणाचा कार्यक्रम. हे बघा कसं आहे जेवण, लय खतरनाक असते काम. जेवण बी भावानं एवढं भारी होतं ना, तर तुम्हाला तर ते दिसत असेल. हे बघा हे आमचे मॅनेजर आहेत, कसं वाटतं ते बघा. लय रागाला माडा बघत होतं. त्यांना मला थांबा जरा म्हणला, मला पण वाढवतो. हे बघा तोपर्यंत म्हणलं जरा अन्नदान भावानं केलं पाहिजे, कारण की अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असते. तुम्ही पण ध्यानात घ्या. मग काय घेतलं भावानं तुमच्या वाढायला हळूहळू. काय हे बघा कसं आहे, लय जेवण लय भारी होतं. असं तोंडाला लय भारी वाटते. कसं आहे लय धिंगाणा फुल राडा. आणि मग काय बघा कसा धिंगाणा झालं. शेवट मॅडम बी आलत्या. मॅडमने बी थोडं हातभार लावला, आम्हाला पण वाढायला मदत केली. आणि हे शेवटचं होतं तर भावानं संपत आलं, त्यामुळं काय थोडं राहिलेलं. आणि बघता बघता काय संपलं सगळं. मग घेतला समारंभ शेवट आणि काय गेलो घरी मस्त.